नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवीन कोर्स घेऊन आलेलो आहे, सायबर कॅफे CSC सेंटरचा। हा कोर्स मी तुम्हाला सुरुवातीपासून शिकवणार आहे। सायबर कॅफेमध्ये CSC सेंटरमध्ये जेवढे पण कामे होतात तेवढे मी तुम्हाला सुरुवातीपासून शिकवणार आहे। जसे आधारचे काम, पॅन कार्डचे काम, आधार कार्डवरून पैसे कसे काढायचे ते मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे। हा कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला कुठलीही फी लागणार नाही, फ्रीमध्ये शिकू शकता। आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे। म्हणजे तुम्हाला जे काही नवीन अपडेट मिळतील ते व्हॉट्सअप ग्रुपवर फ्री ऑफ कॉस्ट मिळतील आणि जे काही नवीन व्हिडिओ येतील ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतील। त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण शिकणार आहोत कोणताही ऑनलाईन फॉर्म भरत असताना फोटोची साईज, डॉक्युमेंटची साईज आणि सहीची साईज KB मध्ये कशी कन्वर्ट करावी ते आपण पाहणार आहोत। आपण फॉर्म फिलअप करत असतो तेव्हा फोटोची साईज दिलेली असते त्या वेबसाईटवरती, इतक्या KB मध्ये फोटो अपलोड करा, तेव्हा आपल्याला तेवढ्या KB मध्ये तो फोटो अपलोड करावा लागतो। डॉक्युमेंटची साईज दिलेली असते, ते डॉक्युमेंटची साईज तेवढ्या KB मध्ये आपल्याला तो डॉक्युमेंट रिसाइज करून अपलोड करावा लागतो। सहीची साईज दिलेली असते त्या वेबसाईटवरती, फॉर्म फिलअप करतो त्या वेबसाईटवरती, त्या साईज मध्ये आपल्याला सही पण अपलोड करावी लागते। मी फोटो, सही आणि डॉक्युमेंट स्कॅनरने स्कॅन केलेले आहेत। तुम्ही मोबाईलने सुद्धा फोटो काढू शकता किंवा कस्टमरने व्हॉट्सअपवरती पाठवलेले असतील ते सुद्धा कसे रिसाइज करायचे ते पण आपण पाहणार आहोत। तर फोटोवरती डबल क्लिक करा आणि आता आपल्याला सिम्पली या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कोपऱ्याला जो एडिट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खालून वरती सरकवायचं आहे। फोटो क्रॉप करत असताना तुम्हाला चारी बाजूने अशा प्रकारे क्रॉप करायचं आहे, एकदम व्यवस्थित। वरून पण एकदा करा आणि त्यानंतर आता फोटो तिरकस आहे तर याला सरळ करण्यासाठी या पट्टीवरती तुम्हाला फोटो फिरवायचा आहे। असं ही पट्टी सरकवायची आहे, तेव्हा तो तुमचा फोटो फिरेल आणि त्यानंतर तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला एक फोटो क्रॉप करायचा आहे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित। आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह यासवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं विचारतं आहे की तुम्हाला फोटो कुठे सेव्ह करायचा आहे, तर मी डेस्कटॉपवरती सेव्ह करतो। इथं फोटोला नाव द्यायचं आहे, तर मी या ठिकाणी फोटो नाव देतो फोटोला आणि त्यानंतर सेव्हवरती क्लिक करतो, तर आपला फोटो सेव्ह झालेला आहे। सही पण आता तशीच क्रॉप करायची पहा। सहीवरती डबल क्लिक करा, त्यानंतर एडिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। एडिटवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जसं आपण फोटो क्रॉप केलं तसंच आपल्याला सही क्रॉप करायची आहे। चारी बाजूंनी आपल्याला व्यवस्थित हे सरकवायचं आहे, तेव्हा आपली सही व्यवस्थित क्रॉप होईल। आता एवढं केल्यानंतर आपल्याला सेव्ह यास ऑप्शनवरती क्लिक करून इथं सेव्ह करून घ्यायचे आहे। मी इथं डेस्कटॉप निवडतो आणि आपल्याला इथं नाव द्यायचं आहे, तर तुम्ही काही पण नाव देऊ शकता। इथं मी सिग्नेचर नाव देतो आणि सेव्ह केली सही डेस्कटॉपला। आता डॉक्युमेंट कसं रिसाइज करायचं ते पहा। डॉक्युमेंटवरती डबल क्लिक करा, डबल क्लिकने डॉक्युमेंट ओपन होईल। त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट एडिट करायचं आहे। एडिट करण्यासाठी एडिटवरती क्लिक करा, डॉक्युमेंट एडिट करण्याचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ओपन होईल। इथं आपण डॉक्युमेंटला क्रॉप केलं आहे आणि सेव्हवरती क्लिक केलं। सेव्हवरती क्लिक केले आणि काय होतो, डॉक्युमेंट जागेवरती सेव्ह होतो अशा प्रकारे। आता हा डॉक्युमेंट इथंच सेव्ह झालेला आहे। जर आपल्याला डेस्कटॉपवरती बाहेर कुठे सेव्ह करायचं असेल तर आपल्याला सेव्ह यासवरती क्लिक करून तिथं आपल्याला नाव द्यावं लागतं डॉक्युमेंटचं, तर इथं मी डॉक्युमेंट नाव देतो आणि डेस्कटॉपला सेव्ह केलेलं आहे। आता मी हे सगळे क्लोज करतो आणि जे पण आपण डॉक्युमेंट रिसाइज केले फोटो सहित ते डेस्कटॉपला आलेत की नाही ते आता आपण पाहूयात। तर मित्रांनो, फोटोची साईज किती KB आहे ते पाहण्यासाठी आपल्याला माऊसचा पॉइंटर फोटोवरती ठेवायचा आहे। तर आपल्याला ते एकदा रिफ्रेश करून मग फोटोवरती माऊसचा पॉइंटर ठेवायचा आहे। तर या ठिकाणी फोटोची साईज आपल्याला दाखवत आहे 13.2 KB
आणि सहीची साईज 39.7 KB दाखवत आहे. फोटो आणि सही एखाद्या वेबसाईटवरती फॉर एक्झाम्पल 15 KB ते 20 KB अपलोड करायला सांगितले असेल तर आपल्याला ते KB कसं कन्वर्ट करायचं ते आता पाहूयात. सर्वात आधी आता आपल्या कॉम्प्युटरमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करा. तर मी क्रोम ब्राउझर ओपन करतो आणि सर्च करतो इमेज7 टाईप केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे इमेज7. पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर फोटो पिक्सलमध्ये सांगितला असेल तर रिसाईज इमेज प्लस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर सेंटीमीटरमध्ये सांगितलं असेल तर रिसाईज इमेज सेंटीमीटरवरती क्लिक करायचं आहे. तर मला पिक्सलमध्ये सांगितलं आहे म्हणून मी रिसाईज इमेज पिक्सलवरती क्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे ज्याला आपल्याला KB कन्वर्ट करायचा आहे तो फोटो. त्यानंतर इथं आपल्याला फोटोची साईज टाकायची आहे. तर मी एका फोटोची साईज टाकतो. या ठिकाणी 160 टाकली. मला त्या वेबसाईटवरती सांगितलं आहे असं फॉर एक्झाम्पल समजूयात. या ठिकाणी मी हाईट टाकतो 200 पिक्सल आणि इथं आपल्याला टिक लावायची आहे आणि 20 KB कन्वर्ट करायचं आहे म्हणून मी या ठिकाणी टाईप करतो 20 KB. 20 टाईप केल्यानंतर आपल्याला 20 टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली JPG तसंच सिलेक्ट राहू द्यायचं आहे आणि रिसाईज इमेजवरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या नेटच्या स्पीडनुसार या ठिकाणी तुमचा फोटो रिसाईज होऊन येऊन जाईल. आणि त्यानंतर इथं डाउनलोडचं ऑप्शन येऊन जाईल. त्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करा. तुमचा फोटो डाउनलोड होऊन जाईल अशा प्रकारे. आता आपला फोटो 20 KB आला आहे की नाही ते चेक करूयात. तर आपल्याला सिम्पली त्या फोटोवरती माऊसचा कर्सर ठेवायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे 19.6 KB फोटोची साईज ही दाखवत आहे. तर आपण या ठिकाणी 20 टाईप केला होता म्हणून या ठिकाणी 1 KB कमी होते. तर आता आपल्याला सही रिसाईज करायची आहे. सही रिसाईज करण्यासाठी याच वेबसाईटवरती यायचं आहे. सही रिसाईज करण्यासाठी सिलेक्ट इमेज करा आणि कम्प्युटर लॅपटॉपमधून जिथं सही सेव्ह केली असेल तिथून ती सही घ्या आणि त्या सहीची विड्थ या ठिकाणी टाका. विड्थ आणि हाईट तुम्हाला दोन्ही टाकायचे आहेत. तर मी या ठिकाणी टाकतो 300 पिक्सल विड्थ आणि हाईट टाकतो मी 120 पिक्सल. आणि जर तुम्हाला सहीची साईज जर टाकायची नसेल आणि कोणत्या वेबसाईटवरती सांगितली नसेल हाईट आणि विड्थ फक्त KB कन्वर्ट करायला लावले असेल तर तुम्ही तसंच ठेवा. तिथं काही शेडशाट करू नका आणि या ठिकाणी फक्त KB टाका. तर मला या ठिकाणी 20 KB सांगितले म्हणून मी इथं 20 टाकतो. 20 टाकली तर 19 KB कन्वर्ट होईल. 21 टाकलं तर 20 KB कन्वर्ट होईल. त्यानंतर मी डाउनलोड बटनावरती क्लिक केलं. माझी सही डाउनलोड झाली. आता आपली फोटो आणि सही व्यवस्थित KB कन्वर्ट झाली. आता आपल्याला डेस्कटॉपला यायचं आहे. डॉक्युमेंटची साईज एकदा चेक करायची आहे किती आहे. डॉक्युमेंटची साईज या ठिकाणी एकदा रिफ्रेश करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला कर्सर ठेवायचा आहे. 134 KB दाखवत आहे. आता आपल्याला डॉक्युमेंटची साईज 75 ते 100 KB ठेवायची आहे असं समजूयात. आता तुम्हाला डॉक्युमेंटची साईज रिसाईज करण्यासाठी कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे. तर मी क्रोम ब्राउझर ओपन करतो आणि त्यामध्ये न्यू टॅब ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे वेलिबन झोन कॉम्प्रेस इमेज. मी जसं सर्च केलं तसं सर्च करायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि इथून तुम्हाला सिलेक्ट इमेज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जसं इथं जास्त साईज वाढवणार तशी या ठिकाणी KBची साईज जी असणार आहे कम्प्रेसवरती क्लिक करून ती कमी होणार आहे असं. आणि जसं तुम्ही कमी पर्सेंटेज करणार तशी KBची साईज वाढणार आहे. तर मी या ठिकाणी 20% केलं आणि कम्प्रेस केलं तर या ठिकाणी 99.11 KB माझी डॉक्युमेंट कम्प्रेस झालेला आहे. तर मी आता डाउनलोड करून घेतो. तर माझा डॉक्युमेंट हा डाउनलोड झालेला आहे. इथं फोटो, सही आणि डॉक्युमेंटची साईज एकदम व्यवस्थित KB कन्वर्ट झालेली आहे.
अशा प्रकारे जर तुम्ही फोटोची साईज आणि सहीची साईज कन्वर्ट केली केबीमध्ये तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे सायबर कॅफेचे कोर्स मी आता तुम्हाला बेसिक लेवलपासून शिकवतो आहे. पुढे तुम्हाला मी ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, आधारचं काम, पॅन कार्डचं काम हे तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे. त्यामुळे योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील.